न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। कागदावर काम कोट्यावधींचा खेळ। एका पाठोपाठ एक कारण उघडकीस येत असल्याने आता ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत। नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील विविध कामांच्या आडून सुरू असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराला वाचा न्यूज इंडिया मराठीने फोडले। या बातमीनंतर संबंधित ब्लॅकलिस्टेड गेटवेल डिस्ट्रीब्युटर कंपनीच्या ठेकेदाराचे काळे कारनामे उघड होऊ लागले आहेत। कामं न करता काम पूर्ण झाल्याचे दाखवून तब्बल 4,74,00,000 रुपयांचे देयक उचलले गेले आहे। हा सर्व प्रकार फक्त 20% काम पूर्ण होऊनही घडला हे विशेष। या ठेकेदाराने निवेदित खोटी माहितीवरून सरकारच्या डोळ्यात धूळ फेकली आहे। त्याला कंत्राट मिळण्यात सिव्हिल सर्जन शिंदे यांचा आशीर्वाद होता हे आता उघड होत आहे। महत्त्वाची बाब म्हणजे कोणताही अनुभव नसताना 6 कोटी रुपयांचे तांत्रिक काम देणे म्हणजे सरकारी यंत्रणेतूनच भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासारखे आहे। या कंपनीच्या आडून खरा कोणीतरी दुसराच ठेकेदार काम करत असल्याचा संशय आता बळावतो आहे। म्हणूनच वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी होत आहे। सर्वात चिंताजनक बाब म्हणजे एवढं सर्व प्रकरण उघड होऊनही अद्याप वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। ही ठेकेदारी मागची कथित लूट वरिष्ठ स्तराच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। आरोग्याच्या मंदिराला लागलेली ही कीड आता धोका निर्माण करू लागली आहे। सिव्हिल हॉस्पिटलला आता खऱ्या अर्थाने उपचाराची गरज आहे, पण यावेळी रुग्णासाठी नव्हे तर व्यवस्थेतील आजारासाठी।